मित्रांनो, 2015चा सुपरहिट देऊळ बंद आठवतोय. 11 वर्षानंतर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आपल्या भेटीला येत आहेत. पण यावेळेस कथा पूर्णपणे बदलली आहे. देऊळ बंद 2 चा टीजर रिलीज झालाय आणि सोशल मीडियावर त्याची प्रचंड क्रेज पाहायला मिळते. पहिल्या भागात आपण पाहिलं की एका नास्तिक शास्त्रज्ञाने देवाला मानण्यास नकार दिला होता. पण यावेळी देऊळ बंद 2 चे उपशीर्षक आहे आता परीक्षा देवाची. हो, या भागात कोणतीही हायफाय गाडी किंवा शास्त्रज्ञ नाही, तर कथा फिरते एका गरीब शेतकरी कुटुंबाभोवती. या कथेचा मुख्य कणा आहे एक शेतकरी महिला, जिची भूमिका स्नेहल तरडे यांनी साकारली आहे. शेतकऱ्यांच्या बिकट समस्या आणि कौटुंबिक अडचणींमुळे ही महिला देवावर प्रचंड संतापलेली आहे. ती थेट स्वामींना प्रश्न विचारते आणि त्यांची परीक्षा घेते. टीजरच्या शेवटी ती स्वामींना परत जाण्यास सांगते, तेव्हा मोहन जोशी म्हणजे स्वामी समर्थांच्या भूमिकेत म्हणतात, तू परीक्षेला बसवला आहे ना, मग आता परीक्षा दिल्याशिवाय मी जाणार नाही. म्हणजेच श्रद्धा आणि वास्तव या दोन्हीचा एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट 21 मे 2026 ला थिएटर्स गाजवायला येतोय. मोहन जोशी सरांनी वयाच्या 70 पेक्षा जास्त वर्षात कडक उन्हात या पात्रासाठी जीव ओतून काम केलंय. तुम्ही देऊळ बंद 2 पाहण्यासाठी किती उत्सुक आहात मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.